सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्री साने गुरुजी. रात्र 15वी. रघुपती राघव राजाराम. यातील काही एक भाग अगोदरच्या कथेमध्ये झालेला आहे. हा दुसरा भाग मी सादर करीत आहे. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली. आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे, छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा. आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणालाही ऐकू येत नाही. तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार. जा. त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवतायत हवेत? आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संतसुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजविणे म्हणजे? आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणेल, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते का? श्याम, ज्या पूजेच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले दड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजविण्यात काय आहे? श्याम, तू भित्रा आहेस. आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव. पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल. श्रोते हो, माझी कथा इथेच संपली. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.